नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 डिसेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. प्रलंबित अडचणी आणि प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठे ना कोठे तरी सुरुवात करावीच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. तुमच्या अवतीभोवती काय घडत आहे याकडे लक्ष द्या. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेण्याची शक्यता आहे. उपाय: आपल्या कुलदेवतेची शिशापासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करा आणि आपल्या नोकरी आणि व्यवसायाच्या शक्यतांना वाढवा. वृषभ राशी. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उकडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. आज आपला विवेक वापरून कुटुंबियातील सदस्यासोबत बोला. जर तुम्ही असे केले नाही तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराने तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबविल्याने तुम्ही दिवसभर निराश असाल. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्या अगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. उपाय: कुष्ठरोग्यांची मदत करणे आणि त्यांच्या प्रती दयाळू होणे प्रेम आयुष्यासाठी चांगले राहील. मिथुन राशी. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासण्यासाठी वेळ खर्च कराल. आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळ काळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल. तुमचे क्षितिज व्यापक बनेल. तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वतःला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येक जण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल, तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. उपाय:
तांदूळ किंवा चांदी आपल्या आईकडून घेऊन आपल्या जवळ ठेवल्याने आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल. कर्क राशी, तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. प्रियजनांसोबत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काहीही सांगू नका. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. उपाय: धनप्राप्तीसाठी उगवत्या सूर्याला थोडा वेळ निहारून सूर्यमंत्र बोला. सिंह राशी, आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जी तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाहीत. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात अशा जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्या. कन्या राशी, आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिकतेला 4 हात दूर ठेवा. आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात सक्षम असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत चर्चा आणि गप्पा करू शकता. तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. उपाय: एका पांढऱ्या कपड्यात काळे आणि पांढरे तीळ सारख्या प्रमाणात गुंडाळून घ्या आणि उत्तम स्वास्थ्यासाठी एका बंडलला नेहमी आपल्या सोबत ठेवा. तूळ राशी, कुटुंबातील सदस्यासमवेत वेळ घालवणे आनंदाचे ठरेल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या.
कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कदर केली नाही तर यामुळे नुकसान होईल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते, परंतु चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशेपेक्षा आनंद, समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. उपाय: लाल रंगाचे कपडे जास्त घातल्याने आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशी, तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज तुम्हाला कोणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. उपाय: परिवारामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल आणि त्या दिवशी पांढऱ्या वस्तू वाटल्या तर घरामध्ये सुख शांती टिकून राहील. धनु राशी, आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला दिवस, अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. अतिउत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकतात. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. उपाय: कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने आरोग्य चांगले राहील. मकर राशी, सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त आनंदी व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल, तर आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. आज तुम्ही छोटी छोटी पण महत्त्वाची प्रलंबित कामे हातावेगळी करू शकाल. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही, म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करता. परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकताही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते.
तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. उपाय: पांढऱ्या पाळीव कुत्रीला जेवण खाऊ घातल्याने आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल. कुंभ राशी. करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वर चढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. त्यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही, त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. उपाय: कौटुंबिक सुख मिळवण्यासाठी शांत मनाने 28 वेळा ओमचा जप करा. मीन राशी. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त राहाल. त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देता त्यांना वेळ देणेही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकते. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, श्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. उपाय: परिपूर्ण व्यवसायाकरिता आपल्या घरातील प्रवेशद्वाराला सकाळी सकाळी शुद्ध पाण्याने धुवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.